सोलापूरच्या मुख्याध्यापकाची जी घटना घडली, खरं म्हणजे मन असं सुन्न झालं. खरं म्हणजे त्याला नारादम म्हणता येईल, कारण त्यानं स्वतः गुन्हा केला आणि सजा त्या निरागस लहान लहान कावळ्या मुलांना आणि बायकोला दिली. खरं म्हणजे पैशाचा इतका मोह माणसाला कशासाठी पाहिजे? जर तुम्हाला 2 वेळचं जेवायला भेटतं, तुमच्या अंगावर कपडा आहे, राहायला घर आहे, याच्यावर तुम्ही हे समाधान मानायला पाहिजे. आणि मुख्याध्यापक होता, त्याला 1,00,000-1,15,00,000 रुपये पगार असन आणि तुलना केली तर लोक 10,000, 12,000 हजार रुपये पगारावर स्वतःचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करून सुखानं समाधानानं जीवन जगत्या. आणि या नाराधमान खरंच जे आपण म्हणतो पैशाचं लोभ असावा, पण लगी इतका बी नसावा का आपलं जीवन, आपलं सगळं कुटुंब त्या पैशाच्या लोभापायी आपलं त्यांना सगळं बरबाद करून टाकलं. म्हणजे किती भयानक त्यांना कृत्य केलं. आज त्याच्यानं 1,80,00,000 रुपये कर्ज केलं आणि सुशिक्षित आहे, स्वतः मुख्याध्यापक आहे. त्याला म्हणजे खरं म्हणजे त्याला थोडी तरी अक्कल पाहिजे होती का आपण हे नेमकं करू काय राहिलो. त्याला काय एवढा पैसा कमवून का म्हणजे हेलिकॉप्टर घेऊन वरती जाणं होतं का काय, ते बिचारं त्याला माहीत. पण त्यानं जे कृत्य केलं खरंच हे भयानक केलं. त्यांना मरायचं होतं, नाराधमानं भामट्यानं स्वतः मरायचं होतं. कारण की त्यानं जी परिस्थिती निर्माण केली, जो कर्जबाजारी झाला, त्याला काही घरचं कुटुंब जबाबदार नाही. भामट्याला स्वतःलाच लोभ होता, मोह होता, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी झाला. पण त्याची सजा त्यांना अख्ख्या कुटुंबाला म्हणजे अखंड म्हणजे जे जनता आहे सगळ्याला म्हणजे एक असं हळहळ त्यांना लावून दिली. तर अशा घटना या खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे. आणि पैशाचा मोह तितक्या पुरता तितका पाहिजे, जीवन संपन्न इतकाही पैशाचा मोह माणसाला नको.